वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातलेला आहे। वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे दोघं जोडीनं असतात। अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ACP म्हणून DCP म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच। अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच। आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे। आधी कारागृहांना स्थानिक पातळीवर टेंडर देऊन वस्तू खरेदी केल्या जात होत्या। तांदूळ, गहू, भाजीपाला, अंडी, टोमॅटो, बटाटे अशा दूध खरेदी केलं जायचं। या दोघांनी ही खरेदी सेंट्रलाइज पद्धतीनं केली आणि पुरवठा करणारा जो काही ठेकेदार असेल त्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा जास्त असेल तरच तो टेंडर भरायला पात्र ठरेल। अशा प्रकारच्या अनेक अशक्यप्राय अटी घातल्या आणि छोटे मोठे व्यापारी जे वर्षानुवर्ष माल पुरवठा करायचं त्यांना बाजूला केलं गेलं आणि त्यातून सेंट्रलाइज पद्धतीनं जे टेंडर काढले गेले त्याच्यामध्ये जी खरेदी झाली त्याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे।